प्रकारे हे माझं देवघर आहे जिथे मी पूजा करत असते. माझे विठ्ठल रखुमाई. वेलकम टू माय चॅनल. सो आता खूप मी ॲक्च्युली आत्ताच उठलेली आहे. सकाळी झाले 7 वाजलेले आहेत आणि आज जसं की तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे घरात पूजेचं वातावरण तर राहीलच. त्याच्यामुळे मी आरती वगैरे लावून ठेवले आहे, भजन लावून ठेवले आणि आता मी थोडं घर स्वच्छ करते आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी करते. तर स्टे ट्यून विथ अस. बघा मी कसं माझं सणवाराच्या दिवशी कसं कामं करते, म्हणजे माझं कसं डेली रुटीन असते ते मी तुम्हाला सांगते. आता इथे माझा पोछा मारून झालेला आहे, पण आता ते थोडं सुकू द्यावं लागेल. त्याच्यामुळे आता आपण हे तांब्याची जी भांडी असतात ते धुवून घेऊया पूजेची. हे भांडे घासण्याकरिता मी पितांबरी जनरल यूज करते, जेणेकरून हे भांडे एकदम क्लीन होते. सो लेट्स स्टार्ट इट. तुम्ही इथे बघू शकता माझे देव पण मी धुवून घेतलेले आहेत पितांबरीने. त्याच्यानंतर जे पण आपल्या पूजेचे साहित्य ते सगळं धुवून घेतलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे, म्हणजे पूजा करताना आपल्याला जास्त त्रास नको व्हायला. आता आपण रांगोळी काढूया दारासमोर. आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. देवघर पण मी साफ करून घेतलेलं आहे आता आणि आपण मग पूजेच्या तयारीला लागू. नंतर आता मी गेटवर पण काढून घेते रांगोळी. मी ती रांगोळी काढून घेणार आहे. हे माझं घराचं दार आहे. हे माझं सुंदर असं घर. एक दिवस मी तुम्हाला पूर्ण होम टूर देईलच, पण असं सध्या बघून घ्या थोडा मेसच आहे, अजून मी काही व्यवस्थित साफ केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही ड्रॉइंग तर मी काढलेली आहे हाताने. हे फुलं तर मी बाजारातून आणले होते, पण आता मी माझ्या बागेतले फुलं तोडते आहे. सो आता इथे पावसामुळे खूपच घाण झालेली आहे. अदरवाईज हे बघा आमच्या इथे फुलं लागले आहेत सुंदर. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मी घरातले कामं ऑलमोस्ट कंप्लीट केलेले आहेत. आता फक्त आपल्याला उपवासाचं बनवायचं आहे आणि पूजेची तयारी करायची आहे. तर मी रेडी झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी ही साडी घातलेली आहे. आणि आता आपण पूजेची तयारी करूया. आणि आमच्याकडे ॲक्च्युली पाहुणे आलेले आहेत, तर ते उपवास वगैरे करत नाही, त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. तर थोडा स्वयंपाक आणि थोडा उपवासाची तयारी असं दोन्ही आपण आधी आटून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पूजा करूया. सो मी आता एकीकडे कुकर मांडून घेतलेलं आहे आणि सायमल्टेनियसली भाजी पण करून घेते आणि पोळ्या पण टाकून घेते, त्याच्यामुळे त्यांचं होऊन जाईल. आणि साईड बाय साईड मला जसं आपले आलू वगैरे बॉईल करायचे आहेत, जेणेकरून उपवासाचं पण तयारी साईड बाय साईड होऊन जाईल. पहिले मी आता भाजी करून घेते. सो मी करत आहे पोळ्याची भाजी पोळी. आणि मी ऑलरेडी हा असा मसाला करून घेतलेला होता, जेणेकरून आपली भाजी लवकर होईल आणि जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे मी सहजा असं करून ठेवत असते, जेणेकरून आपला टाईम पण वाचतो. आणि जसं मला टिफिन वगैरे सकाळीच द्यावं लागतं, त्याच्यामुळे हे लवकर करणे माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट असते. अदरवाईज वेळ होतो आणि बस सुटायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी आता थोडी प्री तयारीच करून घेते प्रत्येक गोष्टीची. इतके आलू मी आता उकळून घेणार आहे.
हे असा मसाला रेडी असल्यामुळे कसं तुम्ही कधी पण इन्स्टंट असं भाजी वगैरे करू शकता आणि तुम्हाला वेळ पण नाही लागणार आणि मसाल्याची भाजी एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होईल. आणि हा मसाला कसा आपला साधारण 7-8 दिवस तर राहतोच, पण मी तितके दिवस यूज नाही करत. मी 3-4 दिवसातच दुसरी भाजी करून देते, कारण आपण सतत मसाल्याचं तर खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी लगेच 2-3 दिवसात दुसरं एखादी भाजी करून ते संपवून घेते मसाला. पण हे फार गरजेचं पडते, मदत होऊन जाते आपल्याला तेवढीच. आता मी तिथे तेल घेऊन घेतलेलं आहे भाजी बनवण्याकरिता. हे नॉर्मल आपण जशी फोडणी देतो मी तसंच सगळं करणार आहे. फक्त हा मसाला टाकणार आहे, बाकी आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे. म्हणजे तिखट मीठ आपण ते तर टाकूच, पण असं टमाटर कट करून किंवा मिरची कट करून आपल्याला स्पेशल असं टाकायची गरज नाही त्याच्यासाठी. आणि मसाल्याच्या कोवळ्याची भाजी करते, त्याच्यामुळे आपल्याला तितकं आणि तुम्ही बघाल की खूप लवकर अशी भाजी होते, जास्त वेळ लागत नाही त्याला. जिरा मोहरी मी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता ही मसाल्याची भाजी असल्यावर आपण याच्यात तेजपान तर लागतोच, तर याला मी तोडून टाकते, कारण हे एवढं मोठं मग मजा नाही येत आहे हे करायला. आता तुम्ही इथे कधी पण जिरा मोहरी फुटल्याशिवाय कोणताही मसाला टाकायचा नसतो. कोणत्याही मसाल्याच्या भाजीत मसाला शिजणे हे खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यामुळे मी आता ते जिरा मोहरी फुटेपर्यंत वाट बघणार आहे. त्याच्यानंतर आपण तिथे टाकूया कांदा. हा मी थोडासा कट केला आहे, कारण ऑलरेडी आपण मसाल्यात टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कांदा परत टाकायची गरज नाही आहे किंवा टमाटर टाकायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण इतकासाच कांदा घेतलेला आहे. आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्ही एका वेळेसच शिजतील अशा याच्याने. त्याच्यामुळे मी एकच माणसाचं जेवण असल्यामुळे मला जास्त मसाला लागणार नाही हा, म्हणून मी थोडंसं मसाला टाकून दुसरीकडे शिजवत राहतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की मसाला शिजला की नाही हे बघण्यासाठी त्यातून आपल्याला तेल हा आला पाहिजे वर, जेव्हा आपण मसाला शिजवत असतो तेव्हा. त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला आपण समजू शकतो की आपला मसाला झाला. अदरवाईज तिथे स्मेल येतो अद्रक लसणचा. तर याच्यात या मसाल्यात मी अद्रक लसण, खडे मसाले, त्याच्यानंतर कांदा, टमाटर हे सगळं मिक्स करून मी प्युरी बनवलेली आहे. आणि आता मी यात टाकत आहे तिखट. जास्त स्पायसी आम्ही खात नाही, त्याच्यामुळे मी जास्त तिखट यूज नाही करत. त्याच्यानंतर हळद आणि याच मसाल्याला आपल्याला प्रॉपर शिजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकत आहे मीठ थोडं चवीनुसार. आपण यात थोडंसं एकदम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते पाणी पण ऑब्झर्व होईल आणि तो मसाला शिजेल आपला प्रॉपर. पण जोपर्यंत त्याचं तेल वर येत नाही तोपर्यंत त्याला शिजवायचंच आहे. शकता हे तेल असं वर यायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तिथे टाकून घेऊया कोवळे. हे मी चांगल्याने स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आता आपण इथे टाकू. आता इथे कोवळा टाकून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता. आणि आपल्याला याला असंच उकळून घ्यायचं आहे, तेलातच शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही आहे, कारण पाणी जर लगेच टाकलं तर भाजीचा टेस्ट प्रॉपर येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडं झाकून त्याला होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पाणी घालून घेऊया, जेणेकरून ती भाजी प्रॉपर शिजेल. सो सगळ्यात अगोदर आपण देवाची जी पूजा आहे आपली साधी ती करून घेऊया, जी आपण नॉर्मल आहे. आणि नंतर आपण विठ्ठल रखुमाईची स्थापना तिकडे करू. हे मी पंचामृत केलेलं आहे. आता पंचामृताने मी त्यांना स्नान करेन आणि त्याच्यानंतर त्यांची स्थापना करेन देवघरात. माझ्या देवी अन्नपूर्णा आहेत आणि तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा देवी आपल्या किचनमध्ये असली पाहिजे, आपल्या देवघरात असली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे धनधान्याची काही कमी राहत नाही. त्याच्यामुळे ही असायलाच हवी. आणि
याची स्थापना ही कधी पण तांदळात करावं लागते, त्याच्यामुळे मी कधी पण माझ्याकडे असं हे आहे, त्याच्यात मी तांदूळ ठेवून घेते आणि त्यानंतर त्यांची मी स्थापना करून घेते अशा प्रकारे. इथे देवाची स्थापना झालेली आहे. आता आपण त्यांना अष्टगंध वगैरे लावून आता त्यांना त्यांच्या आवडीची फुलं देऊया. आपले देवबाप्पा आता रेडी आहेत. आता आपण एक पाट घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण या मूर्तीची स्थापना करून घेणार आहोत, विठ्ठल रुक्माईची. तर आपण यांना आता स्नान वगैरे घालून घेऊ आणि त्या पाटावर स्थापना करून घेऊया. अशा प्रकारे हे माझं देवघर आहे, जिथे मी पूजा करत असते. माझे विठ्ठल रुक्माई. अशी सिंपल पूजा आपण करू शकतो. साबुदाण्याची खीर करत आहोत, त्याच्यासाठी मी दूध घेत आहे आणि त्याला थोडंसं तापवून घेत आहे. त्याच्यानंतर हे साबुदाणा आहे. तुम्हाला जर अख्खा नसेल पाहिजे तर आपण ते मी ब्लेंड पण करून घेऊ शकतो मिक्सरमधून. तर मी थोडंसं ते ब्लेंड करून घेत आहे मिक्सरमध्ये आणि मग मी तुम्हाला सांगते मी काय काय करते. त्याच्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स पण घेऊन घ्यायचे जे तुम्हाला टाकायचे आहेत ते. मी साबुदाणा घेतलेला आहे आणि मखाना घेऊन घेतला आहे जे उपासाला चालतात. त्याच्यानंतर आपण याला ब्लेंड करून घेऊ. थोडासा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ते दुधात टाकून घेऊ. दूध तापवून झाल्यानंतर मी इथे केसर टाकून घेतलेलं आहे
आणि हे ड्रायफ्रुट्स पण थोडे कट करून घेतले आहे. त्याच्यानंतर मी याच्यात ते मिश्रण टाकून दिलं आणि आता हे बॉईल होत आहे. म्हणजे जसं की तुम्हाला दिसतं ते झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आपल्याला फक्त हे टाकून थोडं अजून होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे हे टाकून घेते परत व्यवस्थित. आणि हे ड्रायफ्रुट्स आहे, किशमिश पण आहे. मेक शुअर की ते फाटलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हे प्रॉपर हलवत करायचं आहे आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स असं टाकायचं आहे. किंवा तुम्ही असं करू शकता की किशमिश ही नंतर टाकू शकता. पण एक उकळी झाली आहे त्याच्यामुळे फाटण्याचे चान्सेस कमी असतात. आता आपण हे टाकून देऊ आणि याला फक्त एक उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली ही खीर आहे ही रेडी झालेली आहे कंप्लीट साबुदाण्याची. तुम्ही इथे बघू शकता. आमची पूजा झालेली आहे. आम्ही नाश्ता पण आता थोडाफार करून घेतलेला आहे. प्रियू हाय मग म्हणजे दुपारचा टाइम असल्यामुळे आता आमचं पिक्चर हॅलो गाईज. सो आता आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो होतो आणि इथे कंटिन्यू 3 दिवसापासून पाऊस पडतो. त्याच्यामुळे थोडं चेंज म्हणून आता बाहेर गेलो होतो. आमचा रात्रीचा थोडाफार नाश्ता झालेला आहे. उपवास असल्यामुळे जास्त आम्ही काही खाल्लं नाही. आता आम्ही घरी चाललो. आपको कुछ बोलना है तो? Thank you for a lovely breakfast.